फक्त एकदा विचार करा. उद्या सकाळी तुम्ही झोपेतून उठलात, मोबाईलमध्ये बँकेचं ॲप उघडलं आणि तुमचा बॅलन्स अचानक शून्य दिसला. घाम गाळून कमावलेला पैसा, मुलांच्या शिक्षणासाठी साठवलेले पैसे एका सेकंदात गायब. तुम्हाला वाटेल हा काय वेडेपणा आहे, पण मंडळी हे खरं आहे. तुमच्या आणि माझ्या खिशावर एक अतिशय भयंकर डिजिटल दरोडा पडणार आहे. सध्या टीव्हीवर आणि बातम्यांमध्ये तुम्ही बघत असाल, हॉर्मुझ नावाच्या समुद्रमार्गावर युद्धाची भयंकर तयारी सुरू आहे. तुम्हाला वाटेल तिथे युद्ध झालं तर आपल्याला काय, आपण आपलं काम बघू. पण मित्रांनो, जगातलं 20% कच्चं तेल याच मार्गावरून येतं. तिथे एक बॉम्ब पडला की इकडे आपल्या पेट्रोलचा भाव 200 रुपये लिटर होईल आणि आपल्या घराचं बजेट पूर्ण कोलमडेल. पण खरं सांगू, हे जे युद्ध सुरू होणार आहे ना, ते फक्त तेलासाठी नाहीच आहे. या पडद्यामागे पैसा, राजकारण आणि सत्तेचा एक असा काळा खेळ सुरू आहे, जो थेट तुमच्या बँकेतल्या खात्याशी जोडलेला आहे. आज हे संपूर्ण जग एका मोठ्या धोक्याच्या वळणावर उभं आहे. आणि याचं मूळ कारण काय माहितीये? जगातला सर्वात मोठा दादा, अमेरिका. आज अमेरिका अक्षरशः भिकाड्यासारखी कर्जात बुडालीये. त्यांच्या अर्थव्यवस्थेची पूर्ण वाट लागलीये. तुमच्या स्क्रीनवर हा एक आकडा बघा, -8.7%. हा साधा नंबर नाहीये मित्रांनो, हा अमेरिकेच्या मृत्यूचा सांगावा आहे. अमेरिका म्हणजे असा एखादा माणूस जो जगाला दाखवतो की तो करोडपती आहे, पण आतून त्याचं सगळं घर क्रेडिट कार्डच्या कर्जावर चाललंय. चीन, जपान, इंग्लंड या सगळ्या देशांनी मिळून अमेरिकेला अब्जावधी डॉलर्सचं कर्ज दिलंय. आता फक्त विचार करा, उद्या जर या सगळ्या देशांनी मिळून अमेरिकेला सांगितलं की आमचा दिलेला पैसा आत्ताच्या आत्ता परत करा, आणि त्यांनी अमेरिकेचे बॉन्ड विकायला सुरुवात केली, तर काय होईल? अमेरिकेची पूर्ण सिस्टीम एका दिवसात पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल. आणि हीच अमेरिकेची सर्वात मोठी दुखरी नस आहे. आता या भयंकर संकटातून बाहेर पडायला अमेरिकेकडे फक्त 3 रस्ते उरलेत. आणि सर्वात मोठा जोक सांगू, त्यांनी कोणताही रस्ता निवडला तरी मरण तुमच्या माझ्यासारख्या पगारदार माणसाचंच आहे. पहिला रस्ता, बँकांचे व्याजदर वाढवणे. पण जर असं केलं तर पूर्ण जगात भयंकर मंदी येईल. कंपन्या बंद पडतील, लोकांच्या नोकऱ्या जातील आणि तुमचे माझे होम लोनचे हप्ते भरमसाठ वाढतील. दुसरा रस्ता, हवेतून नवीन नोटा छापणे. पण याचा परिणाम काय? महागाई एवढी भयंकर वाढेल की किराणा भरकांनाही आपल्याला घाम फुटेल. आणि तिसरा रस्ता, युद्धातून माघार घेणे. पण जर अमेरिकेने माघार घेतली तर त्यांची जगातली दादागिरी कायमची संपेल, जे ते कधीच होऊ देणार नाहीत. मग आतली बातमी काय आहे? सगळे रिपोर्ट सांगतायत की अमेरिका दुसरा रस्ता निवडणार आहे. ते वारेमाप नवीन नोटा छापणार आहेत आणि याचा थेट फटका आपल्या खिशाला बसणार आहे. पण हे सगळं मुद्दाम का केलं जातंय? मित्रांनो, संकट हीच एक संधी असते, हे तुम्ही ऐकलं असेल. पण कोणासाठी? जे लोक हे जग चालवतात ना, त्यांच्यासाठी प्रत्येक जागतिक संकट म्हणजे तुमची संपत्ती लुटण्याची एक अधिकृत स्कीम असते. जरा इतिहास तपासा, हे पहिल्यांदा होत नाहीये. 2008 मध्ये जेव्हा जगात भयंकर मंदी आली, तेव्हा मोठ्या बँकांना वाचवण्यासाठी नवीन नियम आणले गेले. बँकांचे मालक मोकाट राहिले आणि सामान्य माणूस रस्त्यावर आला. 2020चा कोरोना आठवा. आपण घरात बसून नोकऱ्या गमवत होतो आणि जगातले मोठे लोक याच काळात अब्जाधीश होत होते. तुम्हाला लिंक लागतीये का? जेव्हा जेव्हा जगावर संकट येतं तेव्हा सामान्य माणसाच्या गळ्याला फास लागतो आणि वर बसलेल्या लोकांची ताकद वाढते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाच्या सर्वात मोठ्या संस्थेचे माजी अध्यक्ष क्लाउस श्वाब उघडपणे म्हणतात की संकट आलं की जुनी सिस्टीम मोडून नवीन सिस्टीम आणायची हीच वेळ असते. हाच त्यांचा डाव आहे. जेव्हा 2008 मध्ये नोटा छापल्या तेव्हा तो पैसा फक्त बँकांमध्ये राहिला, पण 2020 मध्ये छापलेला पैसा थेट बाजारात आला आणि म्हणूनच वस्तूंचे भाव भयंकर वाढले. आता पुन्हा तोच खेळ सुरू झालाय. मग आता प्रश्न पडतो, आपण यातून वाचायचं कसं? मित्रांनो, आता एक अशी नवीन डिजिटल सिस्टीम येतीये जी तुमच्या प्रत्येक हालचालीवर आणि पैशावर नजर ठेवेल. ही सिस्टीम बनवणाऱ्यांसमोर 2 मोठे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न, AI आणि रोबोट्समुळे ज्या नोकऱ्या जातायत त्यांचं काय करायचं? आणि दुसरा प्रश्न, अमेरिकेला या प्रचंड कर्जातून बाहेर कसं काढायचं? यावर त्यांनी एक खतरनाक तोडगा काढलाय. अमेरिकेचं हे अवाढव्य कर्ज थेट तुमच्या माझ्या माथी मारायचा प्लॅन तयार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. एका नव्या डिजिटल चलनाच्या माध्यमातून अमेरिकेचं कर्ज पूर्ण जगातल्या सामान्य लोकांमध्ये वाटून देण्याची ही पॉलिसी आहे. कसं? उद्या तुमचे मोबाईलमधले नेहमीचे पेमेंट ॲप्स, गुगल पे, फोन पे, ॲमेझॉन पे हेच कर्दणकाळ बनतील. आपण दुकानात जाऊन एका बटनवर सहज पेमेंट करू,
पण आतून हिशोब असा असेल की आपण नकळतपणे अमेरिकेच्या कर्जाचा हप्ता भरत असू. तुम्हाला वाटेल हे अशक्य आहे? इथेरियम नावाच्या डिजिटल कंपनीचं नाव ऐकलंय. या एका कंपनीने आधीच अमेरिकेचं तब्बल $120 बिलियन कर्ज स्वतःवर घेतलंय. भावांनो, या भयंकर सिस्टीमची चाचणी केव्हाच पास झालीय आणि आपण गाफील आहोत. यातलं सर्वात काळं आणि भयंकर सत्य काय आहे माहितीये? उद्या तुमचा स्वतःचा कष्टाचा पैसा एका सेकंदात फ्रीज केला जाऊ शकतो. एका कोडवर तुमचं अकाउंट ब्लॉक होईल. ना तुम्ही पैसे काढू शकणार, ना कोणाला देऊ शकणार. इथेरियमने हे आधीच करून दाखवलंय. म्हणजे उद्या आपण आपल्याच पैशाचे मालक नसणार. पण मंडळी, हे सगळं ऐकून घाबरून जाऊ नका. या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा रस्ता अजूनही आपल्याकडे आहे. आपल्याला आपल्या आजी आजोबांच्या आणि जुन्या जाणत्या लोकांच्या मार्गावर जावं लागेल. सोनं आणि चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कारण त्यावर कोणाच्याही बापाचा ऑनलाईन कंट्रोल नसतो. जिथे जिथे शक्य आहे तिथे कॅश म्हणजे रोख रक्कम वापरा. प्रत्येक ठिकाणी मोबाईल स्कॅन करायची सवय थोडी कमी करा. आणि सर्वात महत्त्वाचं, आपली माणसं, मित्र आणि नातेवाईक जोडा. उद्या जेव्हा ही सिस्टीम क्रॅश होईल ना, तेव्हा हातातला डबा झालेला मोबाईल नाही तर तुमची माणसंच मदतीला धावून येतील. नेहमी डोळे आणि कान उघडे ठेवा. काय नवीन चाललंय याकडे लक्ष ठेवा. शेवटी जाता जाता एकच महत्त्वाचा प्रश्न विचारतो. उद्या तुमचा कष्टाचा पैसा, तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी साठवलेली पुंजी जर फोनमधला फक्त एक आकडा बनली, तर तो आकडा एका क्लिकवर कायमचा पुसून टाकायचा अधिकार कोणाकडे असेल? तो पैसा खरंच तुमचा असेल का? या एका प्रश्नावरच तुमचं आणि तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य अवलंबून आहे. एकदा शांतपणे विचार नक्की करा.